नेहमीप्रमाणे हेमंत मला न्यायला स्टेशनवर आला होता. काय मम्मा, कायमच्या मुक्कामाला आलात की काय? 4 मोठाल्या भारी बॅगा पाहून हेमंत म्हणाला. अरे हो, सगळं सांगेन घरी गेल्यावर. आमचं एक सरप्राईज आहे बरं का. अरे हमालाला बोलावून सामान गाडीत ठेवून घे बघू आधी. आणि आम्ही घराच्या वाटेला लागलो. घरी आल्या आल्या निकिता व छोटी रितू आनंदाने बिलगल्या. निकिताचा आनंद नुसता ओसंडत होता. काय करू आणि काय नको असं तिचं झालेलं. हे तसं तिचं नेहमीचंच. रितू तर माझ्या कडेवरून उतरायला तयार नव्हती. आजी हे बघ, ही बाहुली बघ, हा मिकी बघ. तिची नवीन खेळणी दाखवण्याचा उत्साह वाढत चाललेला. दुपारी जेवताना, मम्मा तुम्ही कसलं तरी सरप्राईज देणार होता ना आम्हाला, ते कोणतं? अजून तुम्ही दाखवलं नाही की सांगितलं नाही, हेमंत म्हणाला. अय्या खरंच? कोणतं सरप्राईज? मम्मा सांग ना ग लवकर. मला तर अगदी धीर धरवत नाही. सांग सांग लवकर सांग. अगं हो, इतकी घाईकुतीला कशाला येतेस बरं? सांगते ना, थोडा धीर तर धर. मी ना VRS घेऊन नोकरीच्या बंधनातून मुक्त झाले आणि तुमच्या नेहमीच्या आग्रहाखातर कायमची इथे तुमच्याजवळ मुक्कामाला आले. कसं वाटलं सरप्राईज? काय? दोघंही जोरात किंचाळले. बराच वेळ कोणी काहीच बोललं नाही. हेमंतचा चेहरा जरा पडल्यासारखा वाटला. नोकरी सोडायची इतकी का घाई केली मम्मा तू? रिटायरमेंटला अजून बरीच वर्ष बाकी होती ना तुझी? एक सुस्कारा टाकत निकी बोलली. अगं हो ग, मला पण ना मागची 20-25 वर्ष नोकरी करून तसा कंटाळा आलाच होता. आणि नोकरीची आता म्हणावी तशी गरज पण नाही ना. त्याशिवाय दर सुट्टीत मी इथं यायची तेव्हा तुमचा किती आग्रह असायचा इथेच कायमची राहायला ये म्हणून. यावेळी मी तो अंमलात आणला. आता नो काम, फक्त आराम. आणि तुमचा भरपूर पाहुणचार. आहे की नाही मोठं सरप्राईज? प्रत्येकाचं आपलं रोजचं रुटीन चालू होतंच. माझं पण नेहमीसारखं इथलं रुटीन सुरू झालं. मी स्वयंपाकघराचा ताबा घेतलेला. हेमंतचं हवं नको, रितूची सगळी काळजी घेणं, या सगळ्या गोष्टीत मी लक्ष घालायला लागले. हेतू एवढाच की निकीला थोडा आराम मिळावा, तिची धावपळ थोडी कमी व्हावी. दिवस जात होते. सगळं व्यवस्थित चाललंय असं मला वाटत होतं, पण ते तसं नव्हतं. हे हल्लीच्या हेमंत निकीच्या वागण्यावरून हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलेलं. निकिताच्या वागण्यात पूर्वीचा मोकळेपणा नव्हता. पूर्वीचं ते आगत स्वागत, मौज मजा, कुठंतरी काहीतरी खटकतंय असं सारखं वाटायचं. मी सुट्टीत आल्यावेळी साधा आल्याचा चहा जरी केला ना तरी हेमंत इतकी तारीफ करायचा की काही विचारू नका. काहीही केलं ना की छान चव आहे हं मम्मा तुमच्या हाताला, लेकीला पण शिकवा जरा म्हणत 2 घास जास्त खाणारा हेमंत आता सकाळी टेनिस खेळून आल्यावर ज्यूसचा ग्लास समोर करतात. निकी काय करते? तिला आणू दे ना, तुम्ही कशाला त्रास घेता, असे जेव्हा म्हणतो तेव्हा पूर्वीचा अगदी मुलासारखा किंबहुना मुलाहूनही सरस वाटणारा जावई हाच का तो हेमंत, असे भले मोठे प्रश्नचिन्ह माझ्या मनात राहून राहून येतंय. परवाचीच गोष्ट. दोघंही सकाळी ऑफिसला जायच्या घाईत. निकी माझा हातरुमाल दे ग, पायात बूट घालता घालता हेमंत ओरडला. निकीला कशाला धावपळ म्हणून मीच जाऊन कपाटातून हातरुमालाची घडी हातात घेऊन बाहेर निघणार इतक्यात माझ्या हातातनं खसकन रुमाल ओढत, मम्मा असल्या बारीक सारी गोष्टीतून ना नवरा बायकोमधली एकमेकाविषयीची ओढ, प्रेम वाढते. तो उगाच मध्ये लुडबुडू नकोस म्हणत निकी फणकारली. अचानक गालावर कुणी चपराक मारावी ना तशी मी चरकले. दिवसेंदिवस त्या दोघांचं वागणं फारच बदलत चाललं होतं. कधी ऑफिसमधून परस्पर बाहेर खाऊन जेवून यायची किंवा सिनेमा नाटकाला जायची. पूर्वी मी सुट्टीत यायची तेव्हा मम्मा आज अमकं कर, तमकं कर, बरेच दिवसात तुझ्या हातचं खाल्लं नाही, उद्या नाटकाला जाऊया, रविवारी जवळच एखादी पिकनिक करूया, असं म्हणत मम्माला कुठं ठेवू आणि कुठं नको असं करणारी ही मुलं एकदम अशी कशी बदलू शकतात यावर माझा विश्वास बसणंच मुळी शक्य नव्हतं. छे, वैताग नुसता. घरात प्रायव्हसी म्हणून राहिली नाहीये. सगळीकडे तिची लुडबुड चालू असते. पूर्वी 15-20 दिवसासाठी यायची तेव्हा ठीक होतं ग, आता हे रोजचंच झालंय. अरे हो ना रे, मी पण हल्ली नोटीस करते. रितूसुद्धा प्रत्येक कामात आजी हवी असा हट्ट करते. मी पण एक आई आहे हे कळायला नको का मम्माला? आणि स्वतःचा संसार असल्यागत सगळ्या घराचा ताबाच घेतलाय जणू तिनं. संवाद एकमेकावर आपटत गेले. मन बधीर झालं, शरीर सुन्न झालं. कोण बोलतं आणि कोण ऐकतं हेच नीट कळेनासं झालं. आयुष्याच्या पायवाटेवरून चालता चालता अलगदशी ठेच लागली. रक्त कुठंच दिसलं नाही, पण डोळ्यातून येणाऱ्या पाण्यानं पहिल्यांदाच अश्रूची ओळख करून दिली.
वेदनेचा हुंकार आणि नात्याचा आधार याची एकाच क्षणात जाणीव करून देणारी घटना माझ्या आयुष्यात घडली. स्वप्नांना हाताशी धरून स्वप्नातील आयुष्य निर्माण करण्याचा प्रयत्न होता, पण ती स्वप्नच राहिली. हेमंतचं वागणं मी एक वेळ समजू शकते, कारण मुलीचा नवरा आपला जावई म्हणून आपण त्याला आपला जवळचा समजतो, पण कितीही म्हटलं तरी तो परकाच, ना नात्याचा ना रक्ताचा. पण निकीचं काय, तो तर माझ्या पोटचा गोळा. तिचं हे असलं बोलणं ऐकून खरंच आपण नेमकं काय साधलं, जिच्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं, मोहाना आवर घातला, आई वडिलांनी आणलेले चांगले प्रस्ताव झिडकारले आणि अभिसारिकेचं जिणं जगले. कुणासाठी? आपल्या पिल्लाला त्रास होऊ नये, सावत्रपणाचा जाच होऊ नये, तिची हैगय हेळसांड होऊ नये, त्यासाठी जीवाचा आटापिटा केला. निकिताला घडवताना मी तिच्यात माझ्या अविनाशला बघत आले आणि आज मी हे काय ऐकते? भ्रमाचा भोपळा फुटला होता. वास्तवतेची जाणीव झाली होती. आपलं आपलं म्हणून मिरवलं ते आपलं नव्हतंच मुळी. आई वडील आणि त्यांची मुलं ही तर रक्ताची नाती. म्हणूनच त्यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ, प्रेमाचे, विश्वासाचे व जिव्हाळ्याचे असणे अपेक्षित असते. पण आजकाल प्रत्येक जण जणू मी माझा होऊन जगण्याचाच प्रयत्न करतो आहे. सुखाच्या कल्पना बदललेल्या आहेत. पैशानं सगळं विकत घेता येतं या गुरमीतून एकमेकावर कुरघोडी करताना कुठं नातं दुखावलं गेलं तर त्याचीही फारशी खंत वाटेनाशी झाली आहे. कदाचित नाती बाय चॉईस मिळालेली नसतात, ती लादली गेलेली असतात, याचा हा परिणाम असू शकेल. मुलीच्या सासरी तिच्या आईनं येण्याची जी अनेक कारणं असतात त्यावरही जावई सासू नात्याचे रंग अवलंबून असतात. सुनेचं आणि स्वतःच्या मुलाचं मनापासून प्रेम मिळवणारी आई जेव्हा सासू म्हणून जावयाकडे जाते तेव्हा तिचा आदर सत्कार मनमोकळा असतो. आपल्या सासूबाई मिंध्या नाहीत. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा त्यांचा मुलगा, सून, नातवंड त्यांची घरी वाट पाहत आहेत हे जावई बापू जाणून असतो. सुनेच्या सासूबद्दल जळीस्थळी बोललं जातं, पण जावयाची एक सासू असते याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडलेला असतो. खरंच माझा सासूरवास हेमंतला होत असावा अशी पुसटशी सुद्धा शंका माझ्या मनात कधीच आली नाही. जेव्हा आपण मनातलं जगणं जगत असतो तेव्हा आपण सर्वात प्रसन्न असतो. नोकरी काय किंवा कुठलंही काम काय, लादलेपणानं होऊ लागलं की मनाचंही होतं मशीन. नाविन्य संपलं की कामाला शिळेपणाचा गंध येऊ लागतो. तो शिळेपणा चेहऱ्यावर उतरतोच, पण दृष्टिकोनही मग शिळे उदास होऊ लागतात. इतके की दुसऱ्यांचा निर्भर आनंद हेच आपलं दुःख होतं. जगात वावरताना 2 प्रकारची माणसं हल्ली भेटतात. एक खरी माणसं आणि दुसरी माणूसपणाचा बुरखा पांघरून वावरणारी खोटी माणसं. दुसऱ्या प्रकारचे अधिक. हेमंत आणि निकिता ही दुसऱ्या प्रकारच्या माणसात मोडावीत याहून दुर्दैव ते कोणतं. आता इथं राहण्यात काही राम राहिला नव्हता. कोणता तरी निर्णय घेणं माझ्या दृष्टीनं अपरिहार्य होतं. त्यांच्या भरवशावर इतकी वर्षे इमाने इतबारे केलेली चांगली नोकरी सोडली होती. एकटं एकटं असलं की मन फार वाहत जातं. मी उठले. काय करावं, कसं करावं काही ठरत नव्हतं. मन फार बेचैन, सैरभैर झालेलं. मी उघड्या खिडकीपाशी येऊन उभी राहिले. भोवतालच्या आसमंतात काळोख दाटला होता. समोरच्या 2 उंच इमारती, थोड्या अंतरावरचा पिंपळ वृक्ष, वृक्षाखालच्या सायकली, कार सगळ्यांनी आपले रंग हरवले होते. त्यांच्या रेखाकृती तेवढ्या जाणवत होत्या. शांत स्तब्ध रेखाकृती विश्व. असं म्हणतात काळोख काळोख आणि काळोखातलं रेखाकृती विश्व. मनातल्या भावनेचा काळोखाशी सूर जमला. गूढ नियतीचा गंभीर सूर अंधाऱ्या आसमंतातून स्त्रवत होता आणि अचानक आकाशातून वीज चमकावी तसा आशेचा प्रकाशकिरण त्या अंधाऱ्या विश्वाला छेदून गेला. विचाराचं वादळ शमलं होतं. चिडचिड कमी झाली. बस, ठरलं. माणूस या जगात येतो तेव्हा तो एकटाच येतो. त्याच्याकडे काहीही नसतं. नंतर त्याला अनेक नात्याची लेबलं चिकटवली जातात, काही खरी काही खोटी. तो जातो त्यावेळी त्याला काही नेता येत नाही. एकला चलो रे हेच खरं. मनाचा निर्धार झाला. आशेचा, कल्पनांचा पतंग सरसर वर चढू लागला. माझ्यासारख्याच कित्येक जणी समदुःखी असतील. मुलांना नकोशी झालेली, असहाय, आगतिक, निराधार आई, त्यांच्यासाठी झटायचं. सुदैवानं माझं घरही मोठं होतं. अविनाशची निशाणी म्हणून मी ते जीवापाड जतन केलं होतं. त्यातच अशा आयांना आश्रय द्यायचा. अविनाशच्या नावे माझ्या सगळ्या इस्टेटीचा ट्रस्ट करायचा. ठरलं. निश्चय कायम झाला आणि मी लगेच स्टेशनची वाट धरली, एकटीनं स्वबळावर उर्वरित आयुष्य सार्थकी लावण्यासाठी. तेव्हा आठवल्या सरस्वतीबाई थिटे यांच्या काही ओळी. गाडी भरून दानधर्मी खर्चायचं,
भोग सोडून त्यागी बनायचं अन परमार्थाकडे वळायचं, अलिप्त जीवन जगायचं, पण नाही कशामध्ये गुंतायचं अन श्रीराम जयराम म्हणायचं.